श्रावण मासानिमित्त हदगाव येथील महादेव मठ संस्थानात सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या तपो अनुष्ठानासह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने सुरू आहेत। 17 ऑगस्टपासून तपो अनुष्ठानास प्रारंभ झाला असून 20 ऑगस्टपासून प्रेममूर्ती जगदीशानंद महाराज शास्त्री आळंदीकर यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक सोहळ्यासाठी हदगावसह पंचक्रोशीतील हजारो भाविक दररोज मठ संस्थानात दाखल होत आहेत। सकाळच्या मंगलमय वातावरणात सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या तपोअनुष्ठानाने दिवसातील धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होते। सकाळी 5 ते 7 या वेळेत तपोअनुष्ठान, 7 ते 10 इष्टालिंग महापूजा, 10 ते 12 सिद्धांत शिखामणी ग्रंथाचे पारायण, दुपारी 1 ते 5 शिव महापुरायण कथा, त्यानंतर लक्ष बिलावर्चन सोहळा, शिवपाठ तसेच सायंकाळी 6 ते 8 एकांतात इष्टलिंग महापूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम दररोज भक्तिभावाने पार पडतात। शिव महापुराण कथेच्या माध्यमातून प्रेममूर्ती जगदीशानंद महाराज शास्त्री आळंदीकर हे भाविकांना भगवान शिवभक्तीसोबतच जीवन जगण्याचा मार्ग आणि संस्काराची शिकवण देत आहेत। दूरवरून येणाऱ्या भाविकासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। दरम्यान सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी धार्मिक संदेशासोबतच भाविकांना पर्यावरण संवर्धनाचा मोलाचा संदेश दिला। या संपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी हदगाव शहरातील समस्त भक्तगण तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या उत्साहाने परिश्रम घेत आहेत। ओम नमः शिवाय। पवित्राचा हा श्रावण महिना पुण्याने पावन हदगाव क्षेत्र या क्षेत्रामध्ये अगदी 5 वर्षापासून श्रावण महिन्यामध्ये तपोअनुष्ठान सोहळा साजरा होत आहे। 11 दिवसाचा हा सोहळा असून या सोहळ्यामध्ये शिवकथा असेल, सिद्धांत शिखामणी तत्वामृत ग्रंथाचं पारायण असेल, शिवदीक्षा संस्कार असेल, लक्ष बिलवाचन सोहळा, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान या ठिकाणी होत असतं। या सर्व शेतकरी वर्ग नव्हे सर्व जग सुखी राहावं या उद्देशाने हा श्रावण मास तपोअनुष्ठान सोहळ्याचं आयोजन या पुण्याने पावन क्षेत्रामध्ये शिवयोगी श्री बसवलिंग महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये त्यांच्या संजीवन समाधीच्या ठिकाणी आपण यावर्षी इथे करत असतो। या अनुष्ठानाच्या माध्यमातून ही सृष्टी स्वच्छ राहावी, शांत राहावी आणि या जगाचा पोशिंदा असलेला माझा शेतकरी वर्ग या शेतकरी सुखी व्हावा या अनुषंगानं कुठेतरी पाऊस पडला पाहिजे या अनुषंगानं आम्ही हा अनुष्ठान सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो। या शिवकथेच्या माध्यमातून शिवाची ओळख व्हावी यासाठी प्रेममूर्ती जगदीशानंद महाराज शास्त्री यांच्या सुमधुर आवाजामध्ये शिवकथा संपन्न होत असते। त्याचबरोबर शिवदीक्षा संस्कार असेल, लक्ष बिलवाचन सोहळा असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्व सद्भक्त अन्नदानाच्या माध्यमातून सहकार्य करून या ठिकाणी सर्व शिवयोग्यांना तृप्त करण्याचं कार्य या ठिकाणी ते करत असतात।